अजून एक स्थगन आम्ही मांडला होता। एक महत्त्वाचा विषय या देशात घडलेला आहे। आपल्याला माहिती आहे की मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये नीटचा पेपर फुटला आणि जरी हा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीत असला नीटचा आणि पेपर फुटीचा वगैरे, तरी दुर्दैवाने आपण पाहिलं असेल महाराष्ट्रातून 2.5 लाख विद्यार्थी बसले होते आणि दुर्दैवाने ह्या पेपर फुटीचा केंद्रबिंदू हे महाराष्ट्र होतं। अध्यक्ष महोदय, ज्या 3-4 अटका झालेल्या आहेत त्याच्यात हे PV कुलकर्णी असतील, मनीषा वाघमारे असतील, मनीषा बांधारे असतील किंवा मनीषा हवलदार असतील, ह्या सगळ्या हे जे लोक आहेत हे नेमके कुठच्या पक्षाचे होते, कोणाचे काही घेणं देणं कोणाचं काही होतं का, हा सगळा वेगळा विषय झाला। पण अध्यक्ष महोदय, याच पेपर फुटीमुळे आपल्या देशामध्ये जवळपास 20 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे। आज देशभरात आंदोलनं सुरू आहेत, तरुण तरुणी हे रस्त्यावर आलेले आहेत। अध्यक्ष महोदय, आमची अपेक्षा हीच आहे की मुख्यमंत्री महोदयांनी, त्यांच्याकडे गृह खातं पण आहे, जसं MPSCचा कधी पेपर फुटतो, 2 वर्षापूर्वी 24 मध्ये पण नीटचा पेपर फुटी झाली होती, यावर्षी नीटची पेपर फुटी झाली, जसं मी सांगितलं दुर्दैवाने महाराष्ट्रात झालेली आहे किंवा केंद्रबिंदू महाराष्ट्रात होतं। आमची अपेक्षा हीच आहे की मुख्यमंत्री महोदयांनी याच्यावर चर्चा घ्यावी, अन्यथा याच्यावर निवेदन तरी करावं की पेपर पुढच्या ह्याच्यासाठी फुटी नाही होणार किंवा काय उपाययोजना आपण याच्यावर करणार आहोत की नीट सारखे पेपर फुटणार नाहीत महाराष्ट्रातून, हे काय उपाययोजना करणं ते आम्हाला जाणून घ्यायचं आहे। तर आपण तसे निर्देश द्यावे, शासनाने नोंद घ्यावी। नाही आता पुढे बस।